पाहायला सुरुवात केली 85 आवाज. 85 आवाज मध्ये आपलं स्वागत. हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें। हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे। ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली 85 आवाज. 85 आवाज मध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी रवी कुमार. उठ मानसा जागा हो, चळवळीचा धागा हो या सदरात 85 आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. आजचा विषय आहे मराठ्यांनो, शंड झालात काय. हे पुस्तक आहे. पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर बालाजी जाधव. पुस्तकातील विषय तुमच्या समोर मी जसा त्या तसा ठेवणार आहे. माझं मनातलं काहीच नाही सांगणार, काहीच बोलणार नाही. हे पुस्तक छोटस आहे, 55 पानांचं पुस्तक आहे, तुमच्या समोर ठेवणार आहे. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. मराठा लढवय्या जमात, एकेकाळची राज्यकर्ता जमात, जगातल्या 13 लढवय्या जातींपैकी सर्वात प्रथम क्रमांक पटकावणारी जात मराठा. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा या राष्ट्रगीतात महाराष्ट्राचा उल्लेख मराठा असा करायला भाग पाडणारी जात नव्हे, तर स्वतःच्या शौर्य, धैर्य, त्याग आणि उदारपणा या गुणांमुळे महाराष्ट्राची ओळख बनलेली जमात, शिवरायांचा मर्द मावळा असलेली जात, स्वराज्यासाठी, देशासाठी, देशहितासाठी प्राणपणाने लढणारी प्रामाणिक जात. साळी, माळी, कोळी, तेली, कुणबी, कोष्टी, लोहार, सुतार, वडार, चांभार, महारमांग इत्यादी वेगवेगळ्या व्यवसायात गुंतलेल्या आणि कालांतराने व्यवसायाला जात सांगणारा, शिवरायांचा मावळा असणारा समाज नाना जातीत आणि निरनिराळ्या पोट जातीत विखुरला. या समाजाला छत्रपती शिवरायांनी मावळा हा एकच पर्याय शब्द दिला. भेदाभेद, भ्रम, अमंगळ मानून सर्व 18 पगड जातीतल्या मराठा मावळ्यांना तुकोबांनी वारकरी बनवले. तुकारामाच्या मार्गदर्शनाने 33 कोटी देव त्यागून केवळ पांडुरंगालाच भजणारा आणि भगव्या झेंड्याखाली एकत्र झालेला हा समाज जातीचा अभिमान बाळगणारे असंख्य असतात, पण जातीलाच अभिमान वाटायला लावणारे फार थोडे असतात. मराठा या शब्दाला वजन प्राप्त झालं ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. मराठा जातीला दरारा प्राप्त झाला तो छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. अरे, या नावाचा महिमा एवढा श्रेष्ठ की शिवरायानंतर आणि संभाजीराजानंतर कुणाचाही नेतृत्व नसतानाही मराठ्यांनी तब्बल 30 वर्ष मुघलांशी झुंज दिली. त्याच नावाच्या जोरावर एकेकाळी अटके पार झेंडे लावणारी मराठा जमात आज कुठे आहे? आज त्यांची काय अवस्था आहे? लढण्यामध्ये पहिली असलेली जात आज आत्महत्या करून रडण्यामध्ये जागतिक विक्रम करण्याच्या मागे आहे. अटकेपार झेंडे लावणारी जमात आज जातीसाठी, धर्मासाठी हाणामाऱ्या करून अटक होऊन तुरुंगात झेंडे लावत आहे. अरे, हा समाज पडला आहे अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांच्या विळख्यात अडकून. या समाजाला राहिला नाही शिवरायांचा अभिमान, की राहिला नाही शिव धर्माचा स्वाभिमान. या समाजाची अवस्था वाळवंटातल्या हुंटासारखी झाली आहे. हुंटाला काटे खाताना वाटतं वा काय पदार्थ आहे, किती गोड लागतोय, पण त्या हुंटाला हे कळत नाही ती काटे गोड नसून काट्यांमुळे झालेल्या जखमातून येणारा रक्त गोड लागते. त्याच रक्त त्याला गोड लागते. त्याचप्रमाणे आजच्या मराठ्यांनाही स्वतःच रक्त चाकून गोडी भागवण्याची तलब लागलेली दिसते. एकेकाळी घोड्याच्या पाठीवर स्वार होऊन जग जिंकायला निघणारा मराठा आज खेचर बनून राबताना दिसतोय. शत्रूला रणांगणात पाणी पाजून त्याला पळता भुई थोडी करणारा मराठा आज स्वतःच
वाटीभर पाण्याला महाग झालाय. जे लोक अस्पृश्यतेच्या भयंकर रूढीमुळे गांजून जाऊन गुलामीत कितपत पडले होते, आज तेच लोक आकाशाला गवसणी घालायला निघाले. ज्या लोकांना आपल्या अन्न वस्त्र निवारा सारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा अधिकार नव्हता, आज तेच लोक जगाला अन्न वस्त्र निवारा पुरवण्या एवढा सशक्त झाला आहे. तर ते सोडाच, ज्या लोकांना पाण्यासारखा नैसर्गिक गोष्टीला हात लावण्याची मुभा नव्हती, तोच अस्पृश्य समाज जगाला पाणी पाजवण्या एवढा ताकदवान झालाय. जे लोक भाकरीच्या एका तुकड्यासाठी मराठ्यांच्या दारासमोर जोहार घालायचे, आज त्यांची जागा मराठ्यांनी केव्हा घेतली ही मराठ्यांच्याही लक्षात आलं नाही. का झाला एवढा आमूलाग्र बदल या अस्पृश्यांमध्ये? का त्यांनी स्वतःचा झटपट विकास करून घेतला? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले धर्मांतर. बाबासाहेबांनी धर्मांतराची हाक दिली आणि बघता बघता हजारो वर्षाच्या गुलामीच्या शृंखला तटातट तुटल्या. अस्पृश्य मुक्त झाले, हिंदू धर्माचा त्याग केला आणि हजारो वर्ष त्यांच्यापासून हिरावून घेतलेला माणूस पण त्यांना एका झटक्यात मिळालं. केवळ 50-60 वर्षामध्ये हजारो वर्ष गुलामीत असणाऱ्या दलित समाजाने आमूलाग्र बदल घडवून जग आपल्या कवेत घ्यायला सुरुवात केली. या अस्पृश्यांना त्यांचं माणूस पण मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांना स्वतःच्या आतील माणसांचा वारंवार खून करावा लागला. पण बाबासाहेबांचे अनुयायी उफराटे निघाले नाही. त्यांनी बाबासाहेबांच्या त्यागाची जाणीव ठेवून बाबासाहेबांना आपल्या काळजात जिवंत ठेवलं. पण सिंधू संस्कृतीचा वारसा लाभलेला मराठा मात्र आज अधू होऊन अडखळायला लागलाय. या राष्ट्राला स्वराज्याची नवसंजीवनी देणारा मराठा मृत्यूवंत झालाय. यशाच्या अतिउच्च शिखरावर डौलाने विराजमान होणारा मराठा अपयशाच्या खाईमध्ये वरचेवर रसा तळाला जायला लागलाय. काय म्हणावे या दुर्दैवाला? का बरे अशी अवस्था झाली असेल? का बरं मराठ्यांची दुरावस्था होत असेल? का बरं मराठी नामशेष व्हायच्या मार्गावर आहे? त्याचं उत्तर आहे, मराठ्यांनी आपला इतिहास विसरला. मराठ्यांनी जिजाऊ, शहाजी, तुकोबा, शिवाजी यांची कायमची विल्हेवाट लावली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो समाज स्वतःचं उज्ज्वल भविष्य कधीच घडवू शकत नाही. जगण्याचं आणि जिंकण्याचं किती मोठं तत्वज्ञान बाबासाहेबांनी 2 ओळीत सांगितलंय. पण हे तत्वज्ञान आमच्यापर्यंत पोहोचलंच का? कसं पोहोचणार? घटनेच्या या शिल्पकाराला तरी आम्ही कुठे आपलंसं केलंय? कुठे आपलंसं केलंय? घराची तर सोडाच, पण आमच्या बुद्धीची कवाड तरी, दार तरी कुठे आम्ही बाबासाहेबांसाठी उघडी ठेवली? अरे, आमच्या मेंदूमध्ये भरले नसते ब्राह्मणांची आणि हिंदुत्वाची गटार घाण एवढी की परिवर्तनाच्या विचारांसाठी आम्ही कायमची नो एंट्रीची पाटी लावून दिली. ज्या मराठ्यांच्या इतिहासातील डावपेचातून प्रेरणा घेऊन अख्खं जग आपल्या डावपेच आखतो, त्याच मराठ्यांना आज इतिहास कशाशी खातात हेच माहित नाही. ज्या शिवरायांना आज अवघं जग डोक्यावर घेऊन नाचतंय, या शिवरायांची आठवण मराठ्यांना शिवजयंतीलाही होत नाही. ज्या तुकारामाच्या एका अभंगावर एवढी मोठी PhD प्रबंध बनतात, त्याच तुकारामांना मराठे समजून घ्यायला तयार नाहीत. उलट हेच मराठे तुकाराम सदैव वैकुंठला गेल्याचं तुंतुन वाजत बसतात. तुकोबांची गाथा आणि अभंग राहिले दूर. तुकारामांना न्यायला आलेलं विमान कसं असेल? गरुड विमानाच्या नेमक्या कोणत्या बाजूला बांधला असेल? तुकाराम महाराज गरुडावर कसे बसले असतील? असल्या वांजोट्या चर्चा हा मराठा समाज करत बसतो. आणि आजच्या मराठ्यांना पहाटे 4ला उठून काकड आरती माकड आरती म्हणता येतात, पण स्वतःच्या पोराला लवकर उठून अभ्यासाला बसवता येत नाही. पैशाचा सत्यानाश करणाऱ्या सत्यनारायणची पूजा घालता येते, पण त्याच पैशातून आपल्या पोरांना बाळांना पुस्तक घेऊन द्यायची अक्कल येत नाही. शिदा म्हणून ब्राह्मणाला खारी खोबरं देता येतात, पण तोच खारी खोबरं
आपल्या कुपोषित बालकाला आणि हाडाची काढ करणाऱ्या बायकोला द्यायची बुद्धी होत नाही. नुसतं आपलं तुकाराम वैकुंठला गेले असं कंठाशी प्राण आणून बोलायचं आणि दिवस रात्र टाळ कुटायचा. संपलं यांचं जीवन, झाला यांचा विकास. आज तुर्तास इथंच थांबूया. पाहूया पुढील एपिसोड मध्ये. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रविकुमारला द्या परवानगी. नमस्कार.